राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची असते. मोदींच्या मुत्सद्दीपणाचा अनुभव आणि सोनम वांगचुकच्या उपोषणाची सांगता. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसाचे उपोषण संपल्याची जी घोषणा केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा मोठ्या प्रश्नावरती सार्वजनिक भूमिका मांडण्याबरोबरच संबंधित मंत्र्यांमार्फत संवाद साधण्याची पद्धत ही नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीवरून दिसून येते. आणि या उपोषणाची समाप्ती म्हणजे आंदोलनाची समाप्ती झाली असे म्हणता येणार नाही. तर आंदोलनाबाबतीत इतर प्रतिनिधींनी आपल्या मागण्यावरील पुढील चर्चाही सुरू राहणार असल्याबाबत स्पष्ट केले. त्यामुळे आता सरकारसमोर सर्वात मोठे एक आव्हान उभं राहिलेलं आहे. नमस्कार, मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. देशाच्या राजकारणामध्ये राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची असते. मोदींच्या मुत्सद्दीपणाचा अनुभव आणि सोनम वांगचुकच्या उपोषणाची सांगता. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसाचे उपोषण संपल्याची जी घोषणा केली, त्यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री JP नड्डा साहेब आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थित तसेच विविध अटीवर दीर्घ चर्चेनंतर या देशाचा संभाव्य हिंसाचार टाळण्याच्या दृष्टीनं त्यांनी उपोषण मागे घेतले. याच कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षामध्ये झालेल्या पेपरफुटीचा घोटाळ्याबाबत कठोर उपाययोजना करण्याची, जलद न्याय व्यवस्था करण्याची आणि पुढील मंत्रिमंडळात बैठकीत या विषयावर चर्चा करण्याबाबत सार्वजनिक संदेश दिला. आणि देशातील स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले होते. तब्बल 26 दिवसाच्या या उपोषणानंतर अखेर त्यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आणि हा निर्णय एका दिवसात घेतलेला नसून राजकीय संवाद, राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनाच्या प्रक्रियेतील तो एक भाग आहे. आणि उपोषण संपवताना सोनम वांगचुक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आपण उपोषण समाप्त करत असल्याचे सांगितले. त्यांनी यामागे विविध अटीवर झालेल्या दीर्घ चर्चांचा या देशात संभाव्य हिंसाचार टाळणे हे गरजेचं असल्याचा उल्लेख वेळोवेळी त्यांनी केला. यावरून सरकारने आंदोलनकर्त्यांनी संघर्षाचा मार्ग न स्वीकारता संवादाचा मार्ग स्वीकारावा असे स्पष्ट सरकारकडून कळविण्यात आले. या घडामोडीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री प्रसिद्ध केलेल्या संदेशातही विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी या पेपरफुटीच्या दोषीवर कठोर कारवाई, जलद न्यायपालिका न्याय प्रक्रिया करण्यात येईल आणि या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावरती महत्त्वाचे निर्णय घेण्याचा संकेत दिला. या संदेशानंतर अल्पावधीतच उपोषण समाप्त झाल्याने केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका, राजकीय संदेश दिल्याची भावना अनेक स्तरावरती आज बोलली जाते. आणि यामुळे लोकशाहीमध्ये ही आंदोलनही होतच असतात. नागरिकांचे अधिकार, आंदोलनाचे अधिकार असतात, परंतु त्यातील मार्ग काढण्यासाठी सरकारची भूमिका देखील संवाद क्षमता आणि मुत्सद्दीपणाची ठरते. अधिक महत्त्वाचा भूमिका त्यावेळेला सरकारला बजवावी लागते. या प्रकरणात JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्यांच्या चिंता ऐकल्यानंतर आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. या वाटचालीमुळे तणाव कमी होण्यास मदत झाली हे मात्र निश्चित.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा मोठ्या प्रश्नावरती सार्वजनिक भूमिका मांडण्याबरोबरच संबंधित मंत्र्यामार्फत संवाद साधण्याची पद्धत ही नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीवरून दिसून येते. या प्रकरणातही सार्वजनिक आश्वासन आणि पडद्यामागील चर्चांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न झाल्याचे एकंदरीत सर्व चित्र दिसून येत आहे. आंदोलन अधिक तीव्र होण्याऐवजी या चर्चेतून तो कसा मार्ग निघेल या टप्प्यावरती आले होते आणि या उपोषणाची समाप्ती म्हणजे आंदोलनाची समाप्ती झाली असे म्हणता येणार नाही. तर आंदोलनाबाबतीत इतर प्रतिनिधींनी आपल्या मागण्यावरील पुढील चर्चाही सुरू राहणार असल्याबाबत स्पष्ट केले. त्यामुळे आता सरकारसमोर सर्वात मोठे एक आव्हान उभं राहिलेलं आहे, ते म्हणजे दिलेल्या आश्वासनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करणे हे सरकारसमोर आव्हान ठरणार आहे. एकूणच सर्व पाहता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समाप्तीत अनेक घटकांचा सहभाग होता. सरकारची झालेली दीर्घ चर्चा आणि वाटाघाटी, केंद्रीय मंत्र्यांचा थेट संवाद ही देशातील तणावपूर्ण परिस्थिती, जाणीव आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली आश्वासने या सर्व प्रक्रियेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने संवादाला जे प्राधान्य दिले त्या सरकारच्या मंत्र्यांची मध्यस्थी आणि सरकारने त्यांच्या आश्वासने एकंदरीत त्याचा परिणाम हा निर्णय झाला. या परिणामातून हा एक निर्णय असा जाणवतो की अधिक संयुक्तिक ठरलेला हा निर्णय असेल आणि त्यातून एकच जाणवलं की नरेंद्र मोदी यांचा मुत्सद्दीपणा आणि या उपोषणाची सांगता हा बरेच काही या देशाला संदेश देऊन जातो. असंच एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.